झी 24 तास एक पाऊल पुढे। जायकवाडीला 48 तासात पाणी सोडा असे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर नाशिकमध्ये एकच धांदल उडाली। नाशिकमधून मराठवाड्याला पाणी द्यायला नाराजी आहे, तर दुसरीकडे तहानलेलं जायकवाडी पाणी कधी पोहोचणार त्याची आतुरतेने वाट पाहतंय। नाशिकमधून मराठवाड्याला याआधीच पाणी सोडण्यात आलं होतं। त्याही वेळी नाशिककरांचा तीव्र विरोध झाला आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार नाशिकला पुन्हा जायकवाडीत पाणी सोडावं लागणार आहे। सध्या नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमध्ये 12 टीएमसी पाणी आहे। येवला, मनमाड आणि मालेगाव परिसरात भीषण पाणी टंचाई आहे। दुसरीकडे मालेगाव आणि जळगावात चकणापूरच्या पाण्यावरून झुंबली आहे। अशा परिस्थितीत नाशिकला जायकवाडीत पाणी सोडावं लागणार आहे। याबाबतचा जो काही योग्य तो निर्णय शासन पातळीवरती होईल। पुरेसे पाणी म्हणजे किती पाणी, ते कुठून उपलब्ध होऊ शकतं, मधले लॉसेस किती होऊ शकतात याचा वगैरे विचार करून शासन त्या पातळीवरती योग्य तो निर्णय घेऊ शकेल। पाटबंधारे खातं ज्यावेळेला 70% गळती दाखवत असतं त्याच्यावर सरकार काहीच करत नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 1-2% पाणी जे जातं ते पण चोरी नसते, कालव्याची दुरुस्ती न केल्याने झिरपणारं ते पाणी असतं। त्याला चोरीचं स्वरूप देऊन त्यांना अटक करणं किंवा त्यांना कायद्याची भीती दाखवणं हे मला वाटतं चुकीचं आहे। दुसरीकडे दुष्काळात होरपळलेल्या जायकवाडीला जिवंत ठेवण्यासाठी आता तातडीनं पाणी सोडण्याची गरज आहे। जायकवाडीतून औरंगाबाद, जालना, परभणीचा काही भाग आणि जवळपास 200 गावांना पाणी पुरवठा होतो। सध्याच्या परिस्थितीत मराठवाडा 1700 टँकरवर जिवंत आहे। 2005च्या जलसमान न्याय वाटप कायद्यानुसार जायकवाडीला वरच्या धरणातून 28 टीएमसी पाणी सोडणं बंधनकारक असताना वरच्या धरणातून आतापर्यंत फक्त 11.5 टीएमसी पाणी सोडण्यात आलंय। पाणी वाटपाच्या अंगानं मराठवाड्यावर हा अन्याय असल्याचं अभ्यासकांचं मत आहे। हा लॉस नाही, कारण हे मध्ये सगळं ग्राउंड वॉटर रिचार्ज होतं आणि ते पाणी तिथल्या लोकांना अवेलेबल असतं। दे कॅन लिफ्ट इट आणि यूज इट फॉर ड्रिंकिंग और इरिगेशन कशा करता येईल। त्यामुळे लॉस म्हणायचं नाही त्याला, ते पाणी तिथं जिरेल हे कबूल आहे। पण साधारण माझी कल्पना 1-2-3 दिवस पहिले जर सोडले तर नंतर लॉस साधारण 30% तरी पाणी पोचायला पाहिजे। मराठवाड्याला पाणी हवंय आणि नाशिककरांचा पाणी द्यायला विरोध आहे। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या खेचाखेचीचा संघर्ष येत्या काही काळात रंगणार आहे। नाशिकहून योगेश खरेसह विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। नाशिक आणि औरंगाबादमध्ये जी वेगवेगळे मुद्दे आता उचलले जात आहेत यावरून त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। नाशिकहून आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे, तर औरंगाबादहून आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आहेत। सुरुवातीला आपण नाशिकला जाऊयात। योगेश, एकंदरीत दुष्काळाचा फटका नाशिकला सुद्धा बसतोय, पण अशा परिस्थितीमध्ये आता जर पाणी सोडायचंच असेल तर नेमकं काय होणार आहे नाशिकमध्ये? कारण धरणांचा जिल्हा अशी ओळख आहे आणि इथेच जर दुष्काळाचा फटका बसत असेल आणि तिथून पाणी सोडायला सांगितलं जात असेल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून, तर काय परिस्थिती उद्भवेल? काय नेमकं नाशिककरांचं म्हणणं आहे? एकूण जे काही पाणी जायकवाडीला सोडायचं असतं ते खरं म्हणजे 2 धरणांमधून जातं। नाशिक जिल्ह्यातल्या दारणा धरणातून आणि त्याचबरोबर मुकणे या 2 समूहातून हे पाणी सोडलं जातं, तरच हे नगर आणि मराठवाड्याला जाऊ शकतं। नाशिक शहराचं गंगापूर धरण हे केवळ नाशिक शहरासाठी राखीव आहे आणि या 2 धरणांमध्ये 12% पाणी आहे असा दावा जो आहे तो मराठवाडा संघर्ष समितीने केलेला आहे। आणि ते 12% पाणी खरं म्हणजे नाशिकच्या पूर्व भागासाठी आहे, येवला, मनमाड या भागासाठी आहे आणि त्याचबरोबर नगर जिल्ह्यासाठी पण आरक्षित आहे। तर जे आवर्तन आता या महिन्यामध्ये, या आठवड्यामध्ये येऊ घातलेलं आहे, ते आवर्तन कसं द्यायचं असा मोठा प्रश्न आता नाशिकच्या जलसंपदा खात्यासमोर आहे। कारण की नगर जिल्ह्याला सुद्धा पाणी देण्याचा एक मोठा प्रश्न नाशिक जिल्ह्यासमोर आहे। नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून जो काही पाणी पुरवठा होतो तो मुंबईला होतो, औरंगाबाद मराठवाड्याला होतो आणि त्याचबरोबर नगर जिल्ह्याला होतो। त्यामुळे नाशिकचं पाणी सांभाळून हे पाणी आता द्यायचं कसं आणि उच्च न्यायालयाचा मान कसा राखायचा या गदारोळामध्ये संपूर्ण यंत्रणा अडकलेली आहे आणि आज मुंबईमध्ये उच्च स्तरावर याची बैठक होते। बरं योगेश, आपल्यासोबत विशाल करोळे सुद्धा आहेत। नाशिककरांचं काय म्हणणं आहे ते तर आपण जाणून घेतलंय। विशाल, तुम्ही ऐकलत नाशिककर नेमकं काय म्हणतायत? नाराजी थोडीफार व्यक्त करतायत, पण आता जर हे पाणी सोडायचं असेल किंवा 12% फक्त पाणीसाठा आहे, तर अशा परिस्थितीत मराठवाड्याचं काय, हा मुद्दा सुद्धा इथे उपस्थित होतोय। एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे की या धरणांमध्ये 12 टीएमसी जो पाणीसाठा आहे तो जिवंत पाणीसाठा आहे आणि जायकवाडी धरण सध्या मृत पाणीसाठ्यामध्ये आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गंगापूर असू दे, दारणा असू दे किंवा मुळा ही धरणं असू देत, यातील काही पाणी मराठवाड्यासाठी आरक्षित केलेलं आहे। शासनानं ते आरक्षित केलं आहे, तसा नियम आहे आणि 2005च्या जलसमान न्याय वाटप धोरणानुसार हे पाणी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्येच मराठवाड्यासाठी सोडण्यात यायला हवं होतं। मात्र त्यावेळेस प्रशासनानं असू देत की राजकारण्यांच्या दबावाखाली असू दे हे पाणी सोडण्यात आलं नाही। एकीकडे
एकीकडं नाशिक जिल्ह्यात आवर्तनासाठी सोडण्याची भाषा होते, पाणी आवर्तनासाठी सोडण्याची भाषा होते, दुसरीकडं मराठवाड्यात पाण्याविना लोकांची वणवण सुरू आहे, लोकांची भटकंती होते, लोकांची अक्षरशः जीव जाते. अशा सर्व परिस्थितीत शेती जगवायची की माणसं जगवायची हा मूळ प्रश्न आहे आणि त्यामुळेच हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणाची दखल घेत तहानलेल्या मराठवाड्याला पाणी सोडावं असे आदेश दिले. कुठेतरी शासनानं हा निर्णय घेतला नाही. अखेर हायकोर्टाला मराठवाड्याला दिलासा देण्यासाठी, दुष्काळग्रस्त पीडितांना दिलासा देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागलाय. अगदी बरोबर आहे. या सगळ्यात आता सुवर्ण मध्य साधून नाशिककर असू दे, नगरकर असू देत किंवा संपूर्ण मराठवाडा असू दे, प्रत्येकाची तहान भागवणं खूप आवश्यक आहे आणि हा सुवर्ण मध्य खूप आवश्यक आहे. धन्यवाद योगेश आणि विशाल, तुमचे दोघांचेही या संपूर्ण चर्चेबद्दल. एकंदरीत ज्या पद्धतीनं नाशिकमध्ये नाराजी व्यक्त केली जाते तर दुसरीकडे मराठवाडा सुद्धा तहानलेला आहे. त्यामुळे पाणी द्यायचं कसं आणि द्यायचं कुठून हा मुद्दा सुद्धा इथे उपस्थित होतोय. झी 24 तास एक पाऊल पुढे.